नमस्कार मंडळींनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज माझ्या ओळ्या गावी आज 8वा वर्धापन दिन साजरी करण्यात येणार आहे। आणि आज वर्धापन दिनानिमित्त माझ्या गावी प्रथमच रक्तदान शिबिर हे साजरा करण्यात आलेलं आहे। तर आम्ही रक्तदान केलेलं आहे, दोघांनी, काकाने मी पण केलेलं आहे। तर तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवतो, कारण की हे रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान, हे एक पुण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे रक्तदान करणे म्हणजे। हो, रक्तदान करावं, कधी 1 वर्षाने 6 महिन्याने रक्तदान करावं। आणि हा माझ्या ओळ्या गावी मला खूप अभिमान वाटते की माझ्या ओळ्या गावी हे प्रथमच हे साजरा करण्यात येत आहे रक्तदान शिबिर। आणि खूप माझे मित्रमंडळी आहेत, त्यांनी खूप सहकार्य केला, गावकऱ्यांनी आमच्या सगळ्यांनी सहकार्य केला आणि खूप प्रमाणात पब्लिक आले आहेत, माणसं आली आहेत कार्यक्रमाला। तर आता मी जास्त वेळ घेत नाही, कारण व्हिडिओ तुम्हाला मला दाखवायची आहे। हे आता हे सर्टिफिकेट आहे, हे बघा, ही सर्टिफिकेट आहे आम्हाला भेटल्या, कारण आम्ही ब्लड डोनेट केलेलं आहे। हे बघा, काकांना आणि मला असे भरपूर जण आहेत। व्हिडिओ मजा मस्त झाली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कोणी कोणी ब्लड दिलं आहे, ते रक्तदान केलं आहे ते। आणि मोठे कोलते डॉक्टर सर आलेले, हे पण आले इथे, और भरपूर मोठे माणसं आलेली इथे कार्यक्रमाला। त्यांचा सत्कार समारंभ तुम्हाला आम्ही दाखवतो। तर आता तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि मी तुम्हाला आस्था दाखवली ना, तशी उद्या मी तुम्हाला वर्धापन दिन, आमचा 8वा वर्धापन दिन साजरी करणार, तेही व्हिडिओ दाखवणार ना काका? हां, बरोबर आहे। ओके, तर आता तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। व्हिडिओ आवडते नक्की लाईक करा। कुठे चाललात काकानो? पेन घेऊन येतो, पेन घेऊन येतात? जनरेटर चालू करायचं आहे। हा, पेन घेऊन येतात। या लाईट नाही आज सोमवार आहे, असल्या कारण लाईट नाही आहे। तरी ह्या गरमीमध्ये ना पोरांनी, आमच्या माणसांनी रक्तदान केलं, प्रत्येक घाम सुटत होता का, ज्यासाठी कसा हो कार्य करताना तशी दक्कल करायला लागते। तर खूप मजा आली, कारण गरम पण एवढा होत होता, तापलाय तरी फॅन नसून पण आम्ही लोकांनी रक्तदान केलेलं आहे। ओके मित्रा, धन्यवाद। हे बघा, हे लोक पण रक्तदान करून चालले। संध्याकाळी ओके यस ओके। चला मग आता तुम्ही व्हिडिओ बघा। व्हिडिओ मस्त झाले, व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, आणि चॅनलला पहिल्यांदा बघत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। आपण सर्वांची शब्दपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आमचे प्रमुख पाहुणे संघटने डॉक्टर प्रशांत गजानन त्यांच्यासाठी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन त्याला प्रवास आहे या व्यासपीठावरती। त्यानंतर सन्माननीय श्री प्रकाश शिवाजी केंद्रेकर, अध्यक्ष रक्तदान प्रतिष्ठान शिंदेकर, सन्माननीय प्रकाशजी केंद्रेकर। त्यानंतर सन्माननीय यशवंत रामराम गावी विभागीय संघटक शिंदे रक्तदान प्रतिष्ठान शिंदेकर याचा आपल्याला व्यासपीठावरती स्वागत आहे। त्यानंतर नवदेव ब्लड कंपनीचे जे अधिकारी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे। यावरती गावाकडून सन्माननीय दादाप्रसाद साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे। या भागातील सन्माननीय लाडके व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय बाबा आपले साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती। या ओळी गावचा प्रथम नागरिक सरपंच रंजनराव महादेव सदैव करूया, सर रंजनराव सदैव करूया, कारण आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या। माननीय श्री रघुनाथजी धुळे सरपंच हिवाळा आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या। सर्व मान्यवरांना विनंती करेल की कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करत असतो, आणि म्हणून दीप प्रज्वलन करण्यासाठी सर्वप्रथम विनंती करतोय सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी कोलते साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ असते या ठिकाणी दीप प्रज्वलन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर माननीय प्रकाशजी केंद्रेकर साहेब, सन्माननीय यशवंतजी गावडे साहेब आणि वेगवेगळ्याचे अधिकारी पण आले असतील। गावकरी या गावचे सन्माननीय मानकरी गावप्रमुख सन्माननीय दादाजी भट साहेब, बाबा आले साहेब, या गावच्या सरपंच आपल्याला आपण या ठिकाणी दीप पूजन करून घ्यायचं आहे, कारण आज आपण आणि संपूर्ण परिसर या गोष्टी प्रकाशमान होणार आहे। आणि
मग या शाळेमध्ये दीप उजळत होत आहेत आणि बरोबर श्री जे म्हणजेच आपण बघतोय छोटा दोन एकत्र प्रधानजी होतो त्याच कार्यक्रम बघून रचना करतो. माननीय सगळ्या संदेश कदम सरपंच वसलगाव त्यांना वेंकटेश्वर परिवारासाठी ऐकूया. त्यांचे मनापासून आभार आहेत. त्यानंतर आपण त्यांचं नाव आमच्या रस्त्यात नतमस्तक झाल्याच्या रातभर हे तुमचं आमच्या महाराष्ट्राचं आवाज घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज आणि आज सर्व उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. रामेश्वर महाराज की जय. सर इकडे सर इकडे बस. माननीय बाबासाहेब सगळे नेते शाल सिंह आणि पुष्प आणि सन्मान चिन्ह देव त्यांचा आपण एकत्रित सत्कार करूया. जरूर करूया. म्हणजे कॅमेरामॅन सत्कार होतो डॉक्टर कोणते प्रमुखचा शिवराज डॉक्टर प्रसाद गोविंद डॉक्टर सन्मान्य डॉक्टर प्रशांत कोणते अधिकारी आणि यावरती मानकरी साहेब कारागृह त्यांचा शुभ अर्थ करण्याचा जोरदार टाळ्या वाजवून टाळ्या दिल्यानंतर deputy सन्मान्य बाबा आम्ही विनंती करत आपल्या शुभ असते काहीतरी सन्मान होते तो मात्र प्रकाशशी केलेलं शाळांचा त्यानुसार तुमच्या शुभ असते त्या ठिकाणी शाल श्रीकर पुष्पविचारी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा एकत्रित सन्मान करूया. टाळ्या बरोबर म्हणजे टाळ्या मित्रांनो. सत्काराने होतो तिकडे अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. कुमार वेंगुर्ले ज्या संघामध्ये ते संघटनेचं काम करत आहेत आणि शिंदे पोलीस प्रतिष्ठानच्या वतीने या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये दिशेकडे करण्यात आलेलं होत आहे. त्यानंतर आपण सत्कार करूया. यांच्या माध्यमातून आपण कधी अनेक वर्ष आपण या सभेच्या माध्यमातून निघले असतो. सगळ्या संतोषपदांची गुणवत्ता आपल्या पदावर घेतल्या आणि निश्चितपणे आपल्या उपयोगाच्या विकासासाठी त्या प्रतिबद्ध आहे. अभिनेत्री डॉक्टरचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. म्हणून एक पोलीस व्यक्तीबद्दल पुष्पदेव अभिनेत्री सन्मान करायचा आहे. चालेल पंतप्रधान सन्मान होत आहे आणि त्यानंतर आपण येतोय व्यक्ती छोटी आहे पण काम अतिशय होत आहे आणि खरंच अशी व्यवस्था केली गेली 18-19 वर्ष ते काम करत आहे. एक आरोग्य सेवेत काम करत असताना त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी आपला आजार केला. रामदैवत स्वयंभू रामेश्वर आणि परिवार देवता या सर्वांना आपण नतमस्तक होऊया. आजचा कार्यक्रम दुहेरी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे शेजारी म्हणायला हरकत नाही किंवा तुमच्या सगळ्यांच्या परिचित असलेले पण ज्यांच्या समोर आपण गेलो आणि त्यांचं स्मित हास्य आणि त्यांचे बोल ऐकून एखाद्या रुग्णाचा अर्धा आजार बनावतो असे आमचे सन्माननीय कोलते सर डॉक्टर कोलते. त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे रक्तदान शिबिराचे नियोजक अध्यक्ष असतील तेंडोलकर साहेब, सन्माननीय गावडे साहेब असतील, या आमच्या पवार साहेब असतील,
किंवा आमचे गावचे सरपंच ओवळे आणि हिवाळा गावचे आणि ओसरगावचे दोन्ही सरपंच, या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच वरिष्ठ आणि माझ्या समोर बसलेले किंवा असलेले बंधूनो, हा कार्यक्रम जो होतोय स्वयंभू रामेश्वराजवळ सुद्धा आज कार्यक्रम होतोय आणि आमच्या युवा प्रतिष्ठान जे आमचे उमेदवार आहेत नवोदित मंडळाचे आणि त्यांच्या वतीने होतोय. आज धार्मिक कार्यक्रम सुद्धा त्यांच्या वतीने होतोय, त्यांनी सुरुवात केली आहे आणि आज हा कार्यक्रम पार पडत आहे. मी ह्या पूर्वी सुद्धा इथे बोललो होतो 4 महिन्यापूर्वी. हे जे आमचे नवयुवक जे युवा मंडळ आहे त्यांच्यामुळे आम्हाला काय काय गोष्टी शिकायला मिळतात, पाहायला मिळत आहेत. आम्ही ज्या अनुभवल्या नाही ते सुद्धा अनुभवलं आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे तो मला वाटतं आमच्या गावच्या इतिहासात पहिलाच कार्यक्रम होत आहे. आणि तो सुद्धा आमचं जे स्वयंभू रामेश्वर युवा प्रतिष्ठान ओवळे मंडळ जे आहे ते आमचे बांधव आहेत, छोटे असण्यात काय जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने हा कार्यक्रम होता. याच्यापूर्वी पण असेच झाले. तरी मी याच्याबद्दल साहेब डॉक्टर किंवा ते साहेब संबंधित देतील, पण एकच सांगेन की अशा आमच्या ह्या कार्यकर्त्यांना गावचे सगळे जे बांधव आहेत त्यांनी सहकार्य द्यावं आणि कुठेतरी आपल्या गावचं नाव किंवा त्यांचं नाव मोठं करावं. या स्वयंभू रामेश्वराला एकच विनंती करेन, नम्र विनंती करेन की जे माझे हे बांधव, छोटे बांधव जे धडाडीचे काम करतायत, की या गावच्या पासून मुंबई पर्यंत जे काम करतायत, जे धडपडतायत, त्यांना भरपूर असं आयुष्य देव, त्यांना बळकट देव आणि अशीच शक्ती देव, असे चांगले चांगले कार्यक्रम करून घेऊ ही चरणी विनंती करतो आणि मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिला नंबर लावला नाही, पहिला नंबर ना, व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन रखलं ना. अरे वा, छान भावाशी. मांस खात नाही, मांस मांसाहारी नाही आहे, प्युअर मच्छी व्हेजिटेबल, वगैरे काही नाही, प्युअर व्हेजिटेबल. असं आहे ते. देव काय तर भाऊ चालत नाही ना. मस्त वाटलं पण चांगला काम करतात ना. पाठी जाता काय, पहिला नंबर लावला. इकडे काय फॉर्म भरतात, इथे फॉर्म भरत हा, इथे फॉर्मचं चालतं. कितवा नंबर आहे? हा हा, येणार तर होय तर. बरोबर घे, होय तर. काका बसले आमचे बघा, किती मस्त, चांगलं वाटलं ना. मला पण देऊचा, पण नंतर देते ते खातले पाहिजे, दुपारी देते. आणि आमचे पहिले रक्तदाते आहेत भालचंद्र बालकृष्ण गावडे या पहिल्या आहेत आणि आमचे पहिले रक्तदाते गरीब आहेत आणि त्यांना प्रसिद्धीपत्र दिलं. त्यांची परत आपल्याला विनंती करतो, बालचंद्र गावडे याला हे पहिलं प्रसिद्धीपत्र द्यायचं आहे आणि त्यांचा सन्मान होईल. परत आपण म्हणतोय की तुम्ही दिलेला गावडे साहेब एका रक्ताच्या सेवातून अनेकांचं आयुष्य पुन्हा धावू लागणार आहे आणि म्हणून तुमचे मनापासून आभार आहेत. तुमच्यासाठी हा खरा परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि तुमच्यासाठी हाच खरा मोठा पुरस्कार आहे. त्यात आपण एकमेकांना आभार प्रदर्शन करूया. सर्वांचं या कार्यक्रमाच्या हिशोबाने अनेक लोकांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. संपूर्ण डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी आहे.
त्या सर्वांची शिष्टवर्ग माझ्याबरोबर आहे. त्या सर्वांची या मित्रमंडळाचे शिव रामेश्वर आणि हिंदू रत्नमित्र ज्योतिष वगैरे सर्वांची वा 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 देते मी काहीतरी खाते पहिलं मी खाले नाही काय पडत मीच हो घ्या हा दिलं ना छान छान अशी मस्त छान छान काका नो बरं वाटला कसं वाटते रक्तदान पहिल्यांदा नाही देत तुम्ही पहिले ऑलरेडी भरपूर दिले असाल भरपूर दिलेलं आहे. भरपूर दिला अशी दाखवू तुझी सर्टिफिकेट हे बघा सर्टिफिकेट प्रमाणपत्र हे बघा असे प्रमाणपत्र दिले जाणार ब्लड दिल्यानंतर वा वा छान काका हो मस्त वाटला तुम्ही बसलात अरे वा लाईन लागली लाईन लागली गाडीगावकांना फोन कर. वा बरं वाटलं जयवंत भाऊ हाय आहे सनी माझे होय होय भरता बॅग भरता होय होय अरुण काका बघतो हा बाय होय होय द्या ब्लड चांगला काम करतं बरं वाटतं मग 2 बस झाले 3 दिलेले आहेत सगळं दिलंच ना वा फक्त दादूचा घे हो दादूचा घेऊचा याचा आज बड्डे आहे ब्लड डोनेट करता बड्डेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून ब्लड डोनेट करू तुला बस बरं वाटलं रात्री आपण केक कापूया आणि आईस्क्रीम खाऊया हां तुमचा अजून बसलाच होता व्यवस्थित केळी बिळी खालात ना केळी खाली बिस्किट बिस्किट खाल्ला चाय पियाला पाणी पिलं ना ओके व्यवस्थित द्या हवं तर अजून डबल घ्या 4-5 बॉटल सगळं नंतर जेव्हा सांगितलंस की मस्त झालं बरं वाटलं हां तुमचा भाव झोपलाय नाही झोपता तो आता प्रवीण व्यवस्थित हा बिंदास द्यायचा बघ मस्त वाटता नागेश बरा भाईचा बड्डे आहे छान वाटला मस्त हे बघ याचा मस्त काका बरं वाटतं ना आपल्याकडे यावर्षी मस्त हा कार्यक्रम साजरा एकदम पॉवरफुल कार्यक्रम मस्त झाला ना दरवर्षी येतो असंच प्रोत्साहन अजून वाढत चालणार आहे वाढत चालणार चालणार होय ना बरं वाटलं हो बरं वाटते ना असं काहीतरी आपल्या गावी नवीन प्रथम वर्ष मजा येते ना मस्त वाटलं मी पण आता द्यायला जातो झोप तर झाली नाही तरी देते होय होय हे बाबा देतो हा जातो झालं हां हां हे काय हे बघा दिलेले सगळे ब्लड सर्टिफिकेट सर्टिफिकेट दाखवा आपली एकेकाने छान हां हे बघ एक नंबर आहे मस्त वाटला छान पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त माणसं यायला पाहिजे हां पुढच्या वर्षी नाही तू कॅमेऱ्याचा लेन्स
ब्लड देतो ना नागे? नागेश भाई तुला कसं वाटतंय आता हां बरं वाटतंय ना गणेश काय घाबरतोय नाही घाबरत नाही. नाही ना अगोदर दिलेलं आहे मी दिलेलं आहे ना भीती नाही वाटत ना नाही भीती नाही. हां हे तुला काय त्रास वेत काय होतोय काय तुला काय काय नाही आणि ना? पाहिजे का तुम्हाला हां? घेऊन या हातात घे. आमचं पाहुणं काय गेलो भाऊजी आमचे भाऊजी काय गेले हां असतात ते बरोबर आहेत ना बिस्किट खातात ना तुला भीती काय वाटत नाही ना नसतं ते त्याला लावची गरज नाही. काय वाटतंय तुला काय ना काय नाही वाटत आता असं वाटतं का कधी जेवता रे हां? तुझं हां. हां भीती नाही ना वाटत काय वाटतं जेजे हॉस्पिटलला दिवस चक्कर काढला. बिक्कर काय आल्यावर तर वाटत नाही ना जेजे हॉस्पिटलवाले ना आम्ही. हां जेजेवाले सवय सगळे जेजेवाले हो लोकांचे काढले आहेत. लोकांचे काढता आहे बस झालं ना आता हा हे बघा ना चालू आहे हा आता आपण ब्लड दिलेला आहे आता आमच्यासाठी हे बघा ब्लड दिल्या म्हणून हे पार्लेजीचा पुडा केळा कॉफी पण आहे कॉफी हा ज्यूस आहे हे बघा कॉफी पण आली आहे आणि ते नंतर रात्री आता नाही हे बघा हे आता आम्ही इथे सगळे बसलो हे आता आम्ही झालं आहे आमचा आता निवांत बसायला सांगितलं आम्हाला अर्धा 15-20 मिनटं तरी बसायला लागते आता मी सुरुवात करतो नाही पहिला ज्यूसची सुरुवात करतो. मी कॉफी पितो तू ज्यूस पी आणि हा माझा सर्टिफिकेट बघा आता मी मोस्टली माझं नाव ओरिजिनल आहे ते टाकतोय कारण लोकांना ओरिजिनल नाव माहिती नाही आहे हे बघा हे बघा आणि यांचं बघा सर्टिफिकेट हा माझा सर्टिफिकेट आणि आमचं बघा हे बघा ओरिजिनल नाव माहित नाही कोणाला माझं ओरिजिनल माणूस असा. महिला मंडळ भेटले त्यांना आता आम्ही विचारायला चाललो पण ब्लड करणार की नाही पण बाकी रक्त देतो ते एक बॉटल काय प्रॉब्लेम नाही त्याला रक्त द्यावा सगळ्यांनी बरोबर काय प्रॉब्लेम नाही हा देत आहेत कोण ब्लड डोनेट करतायत तू नको दे तुम्ही अशा सेविकांनी योग होता आम्ही 60 वर्ष वाटते हा हो हा तिकडे विचारला हा इथे विचारा इथे अकडे विचारा अकडे रक्तदेवासाठी कोण इच्छुक असतात तिने जरा चला हा रक्तदान शिबिर आहे त्याचं वजन आणि हिमोग्लोबिन चांगलं असेल त्यांचं 2 किलो वजन कमी करून देणार द्यायची इच्छा तर देऊ शकता एकतरी महिला तयार व्हा हे झाले चौघा जण झाले तिघा जण डायबिटीस वाला चलता ना हा. कोलेस्ट्रॉल वाला चलता ना कोलेस्ट्रॉल बघा म्हणजे देवाच्या ह्याने ठेवलेले आहे. आपण रिपोर्ट व्यवस्थित असेल तरच घेणार 300 ग्रॅम फक्त असतं 24 असं भरून निघतं एक मनात भीती असते ती यायला पाहिजे दोघं तयार झाले पण त्याचं हिमोग्लोबिन कमी म्हणून त्यांचं घेतलं नाही असं कोलेस्ट्रॉल आहे नाही ना कोलेस्ट्रॉल नको रक्त पातळ
काय बरं वाटतं ना? एकदम मस्त पहिल्यांदा देतात की याच्या अगोदर पण दिला? पहिल्यांदा देतात. पण आता आपल्या याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये बहुतेक जाणारी पहिल्यांदा दिला नाही. छान वाटलं पण. बरं. नंतर मग थोडा बसा, लगेच उठू नका. हा थोडा हा हा जेवूक भेटतं ना तुमका, पण लगेच उठू नका, बसा. हे बाई, हे तू पण पहिल्यांदा देतात ना? अरे वा. पप्पू का काय चालला? दिलं ना? बरं वाटतं ना? पण समीर काय बरं वाटते ना? बरं वाटते ना? पहिल्यांदा देतोय? पहिल्यांदा? अरे वा. म्हणजे पहिल्यांदा हा एक देतोय, तू एक पहिल्यांदा देतात, एक काका पहिल्यांदा देतात. आपण तर भरपूर वेळा दिलात काय? 17-18 वेळा. म्हणजे बरं वाटला. ये तो रामेश्वर जगत पालना है, हमारी भक्ति का आधार है, हम सबकी रक्षा का अवतार है रामेश्वर. एक बार जोर से बोलिए, श्री रामेश्वर महाराज की जय, श्री रामेश्वर महाराज की जय, पावनाजी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. आणि जाता जाता तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाचा संदेश की आपका दुख गणेश जी के पेट जैसा बड़ा हो, आपका दुख मुनीर मामा जैसा छोटा हो, आपकी लाइफ सोन जैसी लंबी हो और आपके बोल मोदक जैसे मीठे हो. धन्यवाद. वा वा वा. आपल्या श्री स्वयंभू रामेश्वर युवा प्रतिष्ठानला सर्वतोपरी मदत करणारे आमचे मित्रच म्हणतो गोलंकर साहेब यांचा देखील सत्कार आमची अभिनेत गाडीगावकर करते. रामेश्वराच्या कृपेने आज हा कार्यक्रम आमच्या अपेक्षापेक्षा बाहेरचा झाला आणि त्याला आपल्या दानशूर जे रक्तदान होते त्याने साथ दिली. अधिक हा कार्यक्रम जो राबवला सकाळपासून आतापर्यंत आमच्याबरोबर ते राबले ते आमचे पवार मॅडम आणि त्यांचा स्टाफ या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना त्या स्वयंभूचा रामेश्वराचा आशीर्वाद म्हणून एक श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊया. आणि त्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर जाहीर करूया. श्री पवार मॅडमचं या ठिकाणी स्वागत होत आहे. खरंच मनापासून काम केले गेले आणि या ठिकाणी यशस्वी झाले आणि मनापासून विचारपूस केली काय तुम्हाला अडचण काय तुम्हाला काय गणपती दर्शन काय सगळे वाटते काय वाटतंय का असं म्हणजे आपुलकीच्या नात्याने त्यांनी चौकशी केली त्या रक्तदात्याला धीर दिला आणि म्हणून कप्पल छोटून टाकल्या रक्त त्या ठिकाणी जमा झाला. सर्व स्टाफचं या ठिकाणी दादांचे या ठिकाणी सन्मान होईल. स्टाफचं सुद्धा पूर्ण छोटे नुकसान आहे. त्यांनी आपापल्या परीनं निश्चितपणे काही शिबिर यशस्वी होण्यासाठी जे जे आपल्याला जबाबदारी दिली होती ती निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पडली आहे आणि म्हणून त्या सर्व स्टाफचा सुद्धा म्हणजे नियोजन टॅक्स बदलाय कणकवलीचे सर्व स्टाफ मेंबर आहेत त्यांचा नक्कीच सन्मान होतो तो दादा बळव यांच्या शुभ असते. सर्वांनी पुढे आणि सर्वांचा एक फोटो आपल्याला पाहिजे या ठिकाणी आपले कॅमेरामॅन तयार आहेत आणि रामेश्वराचा तुमच्या पाठीत प्रचंड आशीर्वाद आहे आणि रामेश्वराचा आशीर्वाद हा तुमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे. मी एवढंच का सर्वांकडे एवढंच बोलेन की माँ की ज्योति से नूर मिलता है, माँ की ज्योति से नूर मिलता है, सबके दिलों को सुरूर मिलता है और जो भी आता है रामेश्वर के द्वार पर उसे कुछ ना कुछ जरूर मिलता है, जरूर मिलता है. धन्यवाद.